कारंजीचा अजिबात खुळखुळा झालेला नाहीये. मस्त घट्टमुट अशी टपोरी भरपूर सारण असणारी खुसखुशीत कारंजी बनून तयार होते. अजिबात तेलकट नसणारी आणि मऊ सुद्धा पडत नाही अशी आपली ही कारंजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथे मी एक परात घेतलेले आहे. त्यात आपण घालणार आहोत 2 वाट्या मैदा. तर बघा या वाटीने मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहेत. आता आपण यात घालणार आहोत थोडंसं मीठ घातलं का आपण यात घालणार आहोत अर्धी वाटी तूप. तर बघा तुपाला मी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. तूप घातल्याच्या नंतर हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि याचं एकदम छान असा डो बनवून रेडी करणार आहोत. तर बघा या प्रकारे आपल्याला यात थोडंच पाणी घालायचं आहे आणि याचं एकदम छान असा डो बनवून रेडी करायचा आहे. तर बघा या प्रकारे आपला डो एकदम छान असा बनवून रेडी झालेला आहे. तर आता मी इथे एक पन्नी घेतलेली आहे. आता आपण हा डो या पन्नीमध्ये ठेवणार आहे. तर अर्ध्या तासासाठी हा डो आपल्याला असाच ठेवायचा आहे. त्यानंतर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यात आपण घालणार आहोत 1 कप किसलेलं खोबरं. आता आपल्याला याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं खोबरं एकदम छान असं रोस्ट झालेलं आहे. त्यानंतर त्याच कपाने आपण इथे 1 कप रवा घेतलेला आहे. रवाला सुद्धा आपल्याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोड्याच टायमात आपला जो रवा आहे याचा हलकासा कलर ट्रान्सफरंट झालेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघा इथे मी खोबरं आणि रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ. त्यात आपण घालणार आहोत 1 कप साखर. ज्या क्वांटिटीमध्ये आपण खोबरं आणि रवा घेतला त्याच क्वांटिटीमध्ये आपण इथे साखरसुद्धा ॲड करणार आहोत आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी 2 ते 3 चमचे इथे गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याला हाताच्या मदतीने एकदम छान असं याला मिक्स करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बघा साईडला मी एक वाटी घेतलेली आहे. यात आपण घालणार आहोत 2 चमचे मैदा. सोबतच 1 चमचा आपण यात घालणार आहोत तूप आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे आपल्याला याची पेस्ट बनवून रेडी करायची आहे. तर बघा एकदम सॉफ्ट अशी आपली ही पेस्ट बनवून रेडी झालेली आहे आणि अर्धा ताससुद्धा झालेला आहे. आपला जो डो आहे तो एकदम छान असा सेट झालेला आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ आणि त्यातून एक लिंबूच्या आकाराची लुही घेणार आहोत आणि याला एकदम छान असं लाटून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं लाटून घेतलेलं आहे. तर याच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा एकदम छान असे बनवून रेडी करायचे आहे. तर बघा या प्रकारे मी सर्व बनवून रेडी केलेले आहे. आता आपण यातून एक पोळी घेणार आहोत आणि आपण जी मैद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती ब्रशच्या मदतीने एकदम छान अशी पोळीला लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यावरती परत एक पोळी टाकणार आहोत आणि परत एकदा ते बॅटरचं जे पेस्ट होती ती एकदम छान अशी याला लावून घेणार आहोत. याच प्रोसेसने आपल्याला येथे 5 पोळ्या याच्यावरती टाकायच्या आहे. 5 पोळ्या टाकल्याच्यानंतर या प्रकारे आपल्याला याचा टाईटली रोल बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एकदम छान असा याचा रोल बनवून रेडी करायचा आहे. या प्रकारे आपल्याला नाईफच्या मदतीने याला एकदम छान असं कट करून घ्यायचे आहे. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला याला लगभग अर्धा इंची कट्स करून रेडी करायचे आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व कट्स करून रेडी केलेलं आहे. तर आता आपण यातून एक लुही घेणार आहोत आणि याला एकदम छान असं लाटून घेणार आहोत. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं लाटून घेतलेलं आहे.
आता बघा आपल्याकडे हा जो साचा आहे त्यात आपल्याला ही जी पुरी आहे ती एकदम छान अशी सेट करून घ्यायची आहे आणि किनाऱ्याला पाणी लावायचं आहे। त्यानंतर ते खोबऱ्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते यात एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे आणि हा जो उरलेला पोर्शन आहे त्याला एकदम छान असं काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं जे कारंजे आहे ते एकदम छान असे बनवून रेडी झालेले आहे। तर बघू शकता याच प्रोसेसने मी बाकीचे कारंजे सुद्धा बनवून रेडी केलेले आहे। साईडला मी गॅसवरती अगोदरच पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपलं तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून हे सर्व कारंजे यात घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम छान असं फ्राय करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता याच प्रोसेसने आपल्याला बाकीचे कारंजेसुद्धा बनवून रेडी करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व कारंजे बनवून रेडी केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले कारंजे किती छान प्रकारे बनवून रेडी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत असे आपले हे कारंजे बनवून रेडी झालेले आहे। तर मित्रांनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।